वाटतं की मी योग्य निर्णय घेतलाय. तुम्ही भाऊक झालेला दिसतायत आणि तुम्ही आजच पोस्ट केली की आईच्या डोळ्यात काल पाणी आलं होतं जेव्हा तुम्ही त्यांना भेटायला गेला होता. काय नेमका तो क्षण होता? काय नेमकं भावना काय होती? हे म्हणजे जसं कळत नाही ना, तसं आईला पण माहिती आहे हा राज ठाकरेंबरोबर होता. पण आता काल जेव्हा तिला कळलं ना की मी राज ठाकरेंना सोडले, तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. म्हणजे जितका त्यांना कळला ना, तितका कुणालाच कळला नाही ना राव. मग शेवटी मला असं वाटलं की आज 75-76 वर्षाची आई जर अशा क्षणाला आपल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी येत असेल ना, तर मग आपण पण काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि तो मी केला आहे आता. मला वाटतं की जर त्यांना वाटत असेल की ह्याच्यामध्ये त्यांना पण बरं वाटतं, ठीक आहे बाबा, हा आता तरी घरात थांबल. 12-12 तास जनता दरबार घेतो मी. आठवड्यातनं 20 तास लोकांसाठी बसलेला असतो इथं. नाही तसले कार्यक्रम केले, नाही तसले उपक्रम केले. संघटना वाढली पाहिजे, पक्ष मोठा झाला पाहिजे. पण कधी संघटनेमधून ₹1ची अपेक्षा कधी केली नाही आयुष्यामध्ये, कधीही केली नाही. उलट प्रत्येक निवडणुकीला स्वतःच्या प्रॉपर्ट्या विकल्या, स्वतःचे कर्ज काढले, मी लोन मारून मी निवडणुका लढलोय. आज सुद्धा माझं बँकेचा हप्ता चालू आहे. 2019ला लोन काढून मी निवडणूक लढलोय. मग आता घरच्यांना हेच वाटतं ना, आपण असं वाटतं ना, म्हणजे आपण एवढं सगळं करायचं आणि त्यांच्या तोंडाचं काढायचं इथं घालायचं कशा करता.